विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमधून आपण बी ए तृतीय वर्ष मराठी सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार यातील प्रकरण पहिले साहित्याचे स्वरूप यातील जे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत त्यामध्ये भारतीय अभ्यासकांनी सांगितलेल्या किंवा भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे हा घटक अभ्यासलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक यातीलच तो म्हणजे पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे याचा विचार आपण या पहिल्या प्रकरणातून करत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे या संदर्भात विवेचन केलेलं आहे. भारतीय अभ्यासकांनी ज्या पद्धतीने साहित्याच्या व्याख्या आणि साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत, अगदी त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांनी देखील त्यांच्या दृष्टिकोनातून जे साहित्याचे महत्त्वपूर्ण घटक मानलेले आहेत, साहित्याची महत्त्वपूर्ण लक्षणे सांगितलेली आहेत आणि साहित्याच्या ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पाश्चात्य साहित्य विचार आपणास समजण्यास मदत होऊ शकते. पाश्चात्य अभ्यासकांनी भावना, कल्पना या दोन साहित्य लक्षणांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इतरही साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यामध्ये बुद्धी, चौथं लयबद्धता आणि पाचवं शैली यापैकी 4 साहित्य लक्षणांचा विचार आपण केलेला आहे. त्यातील 1 भावना, 2 कल्पना, 3 बुद्धी, 4 लयबद्धता आणि 5वं आणि शेवटचं साहित्य लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे शैली. याला इंग्रजीमध्ये स्टाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा विचार आपण या तासिकेतून करणार आहोत. भारतीय साहित्य विचारात जसा वामन यांचा रीतिविचार महत्त्वाचा आहे, तसाच पाश्चात्य साहित्य विचारामध्ये शैली याचा अतिशय महत्त्वपूर्ण विचार आहे. वामन हे संस्कृत अभ्यासक आहेत. भारतीय साहित्याचं स्वरूप पाहत असताना आपण वामन यांनी जे रीतिविचाराच्या संदर्भात जे विवेचन केलेलं आहे, रीतिविचाराला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, त्याच पद्धतीने पाश्चात्य साहित्य विचारामध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी शैली या घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. भारतीय साहित्य विचारात जसा वामन यांचा रीतिविचार तसाच पाश्चात्याकडे शैली, स्टाईलचा महत्त्वपूर्ण विचार आहे. साहित्यातील गद्य व पद्य हे रीती किंवा शैलीवरून लक्षात येते. मग कोणतं साहित्य गद्य आहे, कोणतं साहित्य पद्य आहे हे रीती किंवा शैलीवरून लक्षात येत असते. शैली म्हणजे रचना आणि रीती म्हणजे ही रचना या अर्थानेच आहे. म्हणून वामन याने जसा रीतिविचार मांडलेला आहे त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांनी शैली विचार मांडलेला आहे. साहित्याचं एक महत्त्वपूर्ण लक्षण म्हणून पाश्चात्य अभ्यासकांनी शैली या घटकांना किंवा शैली विचाराला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. पाश्चात्य साहित्य विचारात शैलीचा विचार करत असताना बरेच वाङ्मय खर्ची पडलेले आहे. तर या ठिकाणी शैलीच्या बाबतीमध्ये जे पाश्चात्य अभ्यासक आहेत त्यांनी बराचसा विचार मांडलेला आहे. अतिशय सविस्तर अशी चर्चा पाश्चात्य अभ्यासकांनी शैलीच्या संदर्भामध्ये केलेली दिसून येते. शैली विचाराची एक स्वतंत्र शाखाच पाश्चात्य समीक्षेत दिसून येते. शैली या घटकांना पाश्चात्य अभ्यासकांनी अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे.
आणि शैली विचाराची एक स्वतंत्र शाखा पाश्चात्य समीक्षेमध्ये दिसून येते. इतकं महत्त्वपूर्ण विवेचन शैली या घटकाच्या बाबतीमध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी केलेलं आहे. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये शैली विचाराची एक स्वतंत्र शाखाच पाश्चात्य समीक्षेमध्ये दिसून येते अशी नोंद केलेली आहे. शैली या घटकांना महत्त्वपूर्ण स्थान देणारे अनेक पाश्चात्य अभ्यासक आहेत. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने लयबद्धता या घटकांना महत्त्व देणारे कार्लाइल असतील, जॉन्सन असतील, एडगर ॲलन पो हे पाश्चात्य अभ्यासक असतील, त्याच पद्धतीने शैली या घटकांना महत्त्वपूर्ण स्थान देणारे किंवा शैली या घटकाचं महत्त्व विशद करणारे काही पाश्चात्य अभ्यासक आहेत. त्यामध्ये कोलरिज, मॅथ्यू आर्नोल्ड यासारखे पाश्चात्य अभ्यासक आहेत. पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी शैली या घटकाला निर्देशित केल्याचा प्रत्यय येतो. मग कोलरिज असतील, मॅथ्यू आर्नोल्ड असतील यांनी काव्याच्या व्याख्या करत असताना शैली या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. आपण कोलरिजची व्याख्या पाहिलेली आहे. परत याचं विवेचन इथे केलेलं आहे. कोलरिज यांनी आपली काव्याची व्याख्या करत असताना द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर, कोलरिज यांनी जी साहित्याची व्याख्या केलेली आहे इंग्रजीमध्ये ती अशा स्वरूपाची आहे, द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर अशी व्याख्या त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याचा मराठीतूनही अर्थ इथे नमूद करण्यात आलेला आहे, सांगितलेला आहे. उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य. कोलरिज यांनी जी व्याख्या केली द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर, त्याचा मराठीतून असा अर्थ आहे की उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य होय, अशी कोलरिज यांनी साहित्याची व्याख्या केलेली आहे. आणि ज्यावेळी कोलरिज द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर असे म्हणतात त्यावेळी साहित्य हे उत्तम शब्दांच्या रचनाशैलीत बांधलेले असावे असा त्यांचा विचार आहे, हे लक्षात येते. मग कोलरिज यांनी द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर, उत्तम शब्दांची रचना म्हणजे काव्य होय अशी ज्यावेळी ते व्याख्या करतात त्यावेळी साहित्य हे उत्तम शब्दांच्या रचनाशैलीत बांधलेले असावे असा त्यांचा विचार आहे. म्हणजे कोलरिज ज्या घटकाला महत्त्व देतात त्याच पद्धतीने जर विचार केला तर साहित्य हे जे काव्य आहे किंवा साहित्य हे उत्तम शब्दांच्या रचनाशैलीत बांधलेले असावे. एक अर्थपूर्ण रचना असली पाहिजे, त्याची एक विशिष्ट रचनाशैली असली पाहिजे. उगी शब्दाला शब्द जोडून काव्य निर्माण होत नाही. त्याचा अर्थ, एखाद्या ओळीचा अर्थ दुसऱ्या ओळीशी सुसंगत असा असला पाहिजे, तेव्हाच साहित्यामध्ये सौंदर्य निर्मिती होत असते. म्हणून जेव्हा एखादा कवी काव्यनिर्मिती करतो किंवा साहित्यिक साहित्य निर्मिती करत असतो तेव्हा त्यांची एक विशिष्ट शैली असते, विशिष्ट पद्धती असते, रचना पद्धती असते, ती याच अर्थाने. म्हणून कोलरिज या ठिकाणी द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर असे म्हणतात त्यावेळी साहित्य हे उत्तम शब्दांच्या रचनाशैलीमध्येच बांधलेलं असावं असा त्यांचा आग्रह आहे, असा त्यांचा विचार आहे. किंवा वामन यांनी जो रीती विचार मांडलेला होता तो ही याच अर्थाने आहे की साहित्य हे गद्य आहे की पद्य आहे हे त्याच्या रचनाशैलीवरून, रीतीवरून, शैलीवरून लक्षात येते, ते याच अर्थाने. म्हणून कोलरिज यांनी जो विचार मांडला तो याच अर्थाने आहे की साहित्य हे उत्तम शब्दांच्या रचनाशैलीमध्ये बांधलेले असावे. त्यानंतर मॅथ्यू आर्नोल्ड हे देखील जेव्हा आपली व्याख्या करतात साहित्याची तेव्हा ते म्हणतात पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ. मॅथ्यू आर्नोल्ड यांनी देखील पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा मराठीतील जो अर्थ आहे किंवा मराठीतून जी व्याख्या करण्यात आलेली आहे, जीवनावरील भाष्य म्हणजे काव्य. मॅथ्यू आर्नोल्ड पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ असं म्हणतात.
जीवनावरील भाष्य म्हणजे काव्य अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आणि ज्यावेळी ते अशी व्याख्या करतात त्यावेळी त्यांचा विचार हा जीवन दर्शनात्मक जीवन भाष्यात्मक रूपाकडे आपणास घेऊन जातो. म्हणून मॅथ्यू आर्नोल्ड जेव्हा पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ असे म्हणतात त्यावेळी त्यांचा विचार हा जीवन दर्शनात्मक व जीवन भाषात्मक रूपाकडे आपल्याला घेऊन जाताना दिसून येतो. एकंदरीत जो हा विचार आपण पाश्चात्य अभ्यासकांनी मांडलेला आहे, पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या केलेली आहे आणि पाश्चात्य अभ्यासकांनी जे एकूण साहित्याची 5 लक्षणे किंवा 5 काव्यतत्वे सांगितलेली आहेत त्यामध्ये कल्पना, भावना, बुद्धी, लयबद्धता आणि शैली हे 5 काव्यतत्व त्यांनी महत्त्वपूर्ण मानलेले आहेत. त्याचा थोडक्यात विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. सारांश रूपाने या संपूर्ण प्रकरणाचा म्हणजे पाश्चात्य विचारवंतांनी जे साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत, साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये एक शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहूयात. तो म्हणजे समारोपाचा आहे. एकंदरीत भारतीय लेखकापेक्षा पाश्चात्य लेखकांना शैलीचे विशेष महत्त्व वाटते असे आपणास स्पष्टपणे सांगता येईल की भारतीय अभ्यासकांनी ज्या पद्धतीने साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासकांनी देखील साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत. आणि भारतीय लेखकापेक्षा पाश्चात्य लेखकांना शैलीचे विशेष महत्त्व वाटते अशी नोंद येथे केलेली आहे. पाश्चात्य साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून सौंदर्य हेच काव्याचे प्राणभूत तत्व मानलेले आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी, पाश्चात्य विचारवंतांनी सौंदर्य हेच काव्याचे प्राणभूत तत्व मानलेलं आहे. भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार म्हणजे काव्य. एक मराठीतून व्याख्या येथे दिलेली आहे. भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार म्हणजे काव्य असे सांगताना त्यांनी भावना व कल्पना या 2 घटकांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. पाश्चात्य अभ्यासक जे आहेत ते पाश्चात्य अभ्यासक भावना आणि कल्पना या 2 घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण असे स्थान देतात. म्हणून भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार म्हणजे काव्य असे सांगत असताना भावना व कल्पना या 2 घटकांना ते महत्त्वपूर्ण स्थान देतात. भावनाशीलता व कल्पनाशीलता या घटकाबरोबरच लयबद्धता, विचारशीलता, शैली या घटकांचीही दीर्घ अशी चर्चा पाश्चात्य विचारात झालेली दिसून येते. विद्यार्थी मित्र, एकंदरीतच आपण जो पहिल्या प्रकरणातील दुसरा महत्त्वपूर्ण भाग आहे पाश्चात्य साहित्य विचार, त्यामध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या महत्त्वपूर्ण अशा व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं हॅझलिट, रस्किन, कोर्टहोफ, कोलरिज, विल्यम वर्ड्सवर्थ, मॅथ्यू आर्नोल्ड या अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर केबल यांनी देखील साहित्याची व्याख्या केलेली आहे. या अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण साहित्याची लक्षणे किंवा काव्यतत्वे पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेले आहेत. भारतीय किंवा संस्कृत अभ्यासकांनी एकूण 6 साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत, तर पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याची एकूण 5 लक्षणे सांगितलेली आहेत. यामध्ये भावना, कल्पना, बुद्धी, लयबद्धता आणि शैली हे 5 लक्षणे किंवा काव्यतत्वे पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली आहेत. विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये असा वेगवेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे विशद करा असं म्हटलं की भारतीय अभ्यासकांनी जी एकूण 6 साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्यावर तुम्हाला उत्तर लिहावं लागणार आहे. आणि परीक्षेमध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची काव्यतत्वे किंवा साहित्याची लक्षणे विशद करा किंवा तुमच्या शब्दात सांगा असा जर प्रश्न विचारला तर पाश्चात्य अभ्यासकांनी जे साहित्याची 5 लक्षणे सांगितलेली आहेत त्यामध्ये कल्पना आहे, भावना आहे, बुद्धी आहे, लयबद्धता आणि 5वा शैली या
5 साहित्य लक्षणांचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. परीक्षेमध्ये उत्तरं त्या ठिकाणी लिहावी लागणार आहेत. अधिक माहितीसाठी साहित्य विचार आणि इतर जे आपले संदर्भ ग्रंथ आहेत त्याचाही आपण उपयोग अभ्यासासाठी करू शकता आणि चांगल्या पद्धतीची उत्तरे परीक्षेमध्ये तुम्ही लिहू शकता. एकंदरीत आपलं जे पहिलं प्रकरण आहे भारतीय साहित्य विचार आणि पाश्चात्य साहित्य विचार या 2 घटकांचा विचार आपण केलेला आहे. अशा पद्धतीने हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. यानंतरचा जो काही महत्त्वपूर्ण अभ्यास विषय आहे तो आपण नंतरच्या तासिकेत पाहूया. आजच्या तासिकेत इथेच थांबूया. धन्यवाद.